त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती अविनाशजी म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी आदरणीय हरीश शेठ भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. आदरणीय अविनाशजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय हरीश शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. यानंतर लेजंड प्लेअर नारिलीचे राजूदादा काटे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. या आपण या राजूदादा काटे आपण या. त्याचबरोबर आदरणीय प्रवीणजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यानंतर ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली ते युवा उद्योजक बिपिनजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यानंतर लेजंड प्लेअर शिरडोनचे शाहूमामा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. या बिपिनजी पाटील या मॅनेजमेंट टीमची तुम्हाला विनंती आहे. बरोबर प्रवीणजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. फिल्डर है भैया है पण ट्रॉफी है ना हाँ मोबाइल से अजून कोणचा या युवा उद्योजक बिपिन पाटील या आपण प्लीज. त्याचबरोबर आदरणीय गोवर्धनजी गायकर साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आपला या ठिकाणी सन्मान होईल. आणि या संपूर्ण स्पर्धेचा आमचा आधारस्तंभ नेहमीच ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम राहिलेलं आहे वैद्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय हरीशदादा भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम आणि अविनाशजी गायकर साहेब अविनाशजी म्हात्रे आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम आपल्या शुभ हस्ते वैद्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर भोईर आदरणीय हरीश शेठ भोईर यांच्या ठिकाणी सन्मान होईल. त्याचबरोबर सुरेश गायकर साहेब यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती या. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत वाकण गावावरती वाकणच्या क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे आणि या पंचक्रोशीमध्ये नेहमी स्पर्धांमध्ये ज्यांचं आर्थिक सहकार्य असतं या स्पर्धेचा आधारस्तंभ त्यांच्या कन्याच्या नावाने आज वाकण संघ खेळला जिंकला ते आदरणीय उद्योगपती हरीश शेठ भोईर यांचा आपण सन्मान करतोय. थँक्यू सो मच दादा असंच प्रेम तुमचं राहू द्या. त्याचबरोबर आमचे दोन्ही अंपायर्स मनोज पवार सर आणि सचिन कडू सर हिट विकेट या. यस दोन्ही अंपायर्स आपण सन्मान करूयात. मी पिंटू गायकर यांना विनंती करेन दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. या सचिन सर या आपण मंचावरती. चला लगे बोलूयात आपण. आणि एक सन्मान आदरणीय सुरेशजी गायकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सोमनाथ शिवदास गुरुनाथ यांचे पिताश्री मी सुरेशजी गायकर साहेब यांचा सन्मान होईल. मी विनंती करेन ती शाहूमामा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा.
चला आपण लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करूयात. त्याचबरोबर आमचे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर आदरणीय कमलाकरजी भोईर. कमलाकर दादा या आपण मंचावरती या. आदरणीय मोहन पाटील साहेब नारिवली यांना विनंती आपण या मंचावरती. आदरणीय मोहन पाटील साहेब नारिवली. त्याचबरोबर आदरणीय मोहन पाटील साहेब नारिवली यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा हरीश दादा भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण मोहनजी पाटील साहेब नारिवली यांचा सन्मान करावा. आवाज बदलला बघ आणि आता मात्र लगेचच वळूयात आपण या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. पहिलं पारितोषिक आपण देतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी देण्या अगोदर आपण एक सन्मान करूयात. ज्याने 2 दिवसामध्ये सुंदर समालोचन तुमच्या खरं तर या खेळाडूंना नक्कीच ऐकवलं. ते आमचे सर्वांचे लाडके परम मित्र. जरूर अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा 2 दिवस ज्यांचा आवाज तुम्ही निश्चितपणे ऐकत होतात असे सर्वांचे लाडके आमचे परम मित्र करण काळन यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. साहेबांना विनंती करतोय की मंचावरती नक्कीच करण काळन यांचा सन्मान व्हावा. येणाऱ्या अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज त्यांनी द्यावा आणि अशा मोठमोठ्या नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान व्हावा हीच इच्छा आम्ही बाळगत आहोत. लेट्स ओव्हर टू करण काळन. चला आपण वळूयात या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पहिल्या पारितोषिकाकडे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने चमकदार कामगिरी आपल्या क्षेत्ररक्षणामधून केली तो वैद्य 11 वाकणचा मयुरेश भोईर. फार चमकदार कामगिरी या संपूर्ण संघाची राहिली आणि आता नुकतीच मला आदरणीय पुरस्कर्ते वैद्य 11 वाकणचे हरीशदादा भोईर यांनी माहिती दिली की संपूर्ण या सीझन साठी ते या संघाला पॅक करणार आहेत. वैद्य 11 वाकण या नावाने तुम्हाला या संपूर्ण सीझन मध्ये संघ पाहायला मिळेल. आणि काल जो दानसरच्या विरुद्ध त्यांनी विजय मिळवला त्यासाठी त्यांना रोख पारितोषिक आदरणीय हरीशदादा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयांचं देखील पारितोषिक त्यांना देण्यात येईल. मी आदरणीय मोहन पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक प्रदान करावं ते मयुरेश भोईरला. असेच पुरस्कर्ते प्रत्येक संघाला लाभावे. फार चांगला परफॉर्मन्स राहिला तो मयुरेशचा ऍज अ फिल्डर. आता उद्या या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेट मिळवले ते 7 विकेट. जोरदार त्यांनी स्वागत करूयात. संघ आहे वैद्य 11 वाकण आणि खेळाडू मानस भोईर. येस बरोबर एक लेजंड प्लेअर वाकणचे नामवंत नारिवलीचे नामवंत गोलंदाज राजूदादा काटे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मानस भोईरला सामनावीरचा पुरस्कार. त्याचबरोबर कैलास दादा गोरपेकर रुपेश दादा यांना विनंती या आपण उमेश दादा या आपण मंचावरती. संदीपजी गोरपेकर दादांना विनंती या आपण मंचावरती. आपलं सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. 4 मॅचेस मध्ये 7 विकेट आणि अवघ्या 16 धावा. 4चा इकॉनॉमी. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स यार. सुंदर गोलंदाजी. एक सन्मान होणं बाकी. आमचे दोन्ही ऑफिसर स्कोरर आकाश गायकर आणि सनी या दोघांचा आपण सन्मान करूयात. सुंदर कामगिरी दोघांची राहिली. बऱ्याच वेळेला ते इकडे तिकडे भरकटायचे पण शेवट ते मॅच वरती यायचे. आकाश गायकर आणि सनी कुठे मी आमचा मॅनेजमेंट टीम मेंबर
योगेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभस्य त्यांचा आपण सन्मान करावा. आकाश गायकर ब्लॉगर युट्यूब वरती हा चेहरा तुम्ही सर्वांनी बघितला असेल. त्यांच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बऱ्याचशा तुम्हाला घडामोडी त्यांच्या युट्यूब चॅनल वरती देखील पाहायला मिळतील. सनी कुठे आहे? चला आता ये सनी लवकर आहे. वळत आपण पुढच्या पारितोषिकाकडे. या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट, ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 4 इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 37 धावा. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि खेळाडू नयन पाटील. मी आदरणीय अविनाशजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण नयन पाटीलला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक प्रदान करावं. फार चांगली बॅटिंग नयन पाटीलने गावदेवी नारिवलीसाठी 4 मॅचेस मध्ये केली. तो ठरला बेस्ट बॅट्समन. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 चा अभिनंदन. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर या स्पर्धेचा ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपण बघितल्या त्या टोटल रन्स 74, 74 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठोकणारा गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचा सलामीवीर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. मालिकावीर आपल्या समोर येतोय नारिवलीचा आदित्य गोरपेकर. मालिकावीरची ट्रॉफी आम्हाला आदरणीय अविनाशजी म्हात्रे साहेब आणि कूलर देखील त्यांनीच आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आणि मी विनंती करेन त्यांनाच की आपल्या शुभहस्ते आपण पिंटू गायकर आणि अविनाशजी म्हात्रे साहेब 35 चेंडूंमध्ये 74 धावा 211च्या स्ट्राईक रेटने ठोकणारा 10 चौकार 2 षटकारांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या 74 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आदित्य गोरपेकर. धर्मेंद्र दादा आपण क्लास बॅटिंग. नादिवलीचं फ्युचर ब्राईट आहे कारण तगडा ओपनर त्यांना मिळालाय आणि ती स्माईल गुरुदास भोईर यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला पाहायला मिळते. अभिनंदन आदित्य. चला वळूयात या फ्रेंड्स ट्रॉफी 2024च्या या टुर्नामेंटचा रनर अप. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची. एक सन्मान आपण करूयात. आदरणीय कैलास गोरपेकर साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होईल. मी हरीश दादा भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण त्यांचा सन्मान करावा आणि धर्मेंद्र गोरपेकर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. आणि त्याचबरोबर उमेश दादा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल. हे सर्व सिनियर प्लेयर आहेत नारिवलीच्या आज या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती. नारिवली संघ अंतिम फेरीमध्ये होता. उमेश गोरपेकर दादांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. रोख रक्कम 25,000 स्वर्गीय सुरेश भगवान पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मनोहर पाटील साहेब यांच्याकडून ही द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. फ्रेंड्स ट्रॉफी 2024चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी गावदेवी क्रिकेट संघ नारिवली. उपस्थित सर्व नारिवलीच्या ग्रामस्थांना विनंती त्यांच्या कॅप्टनची की आपण सर्वांनी या हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी या सर्वांनी या. या शरददादा आपण या. शरददादा गोरपेकर, संदीप दादा तिकडे सर्वांना विनंती आहे तुमच्या कर्णधाराची तुमच्या टीमची की सर्वांना तुम्ही या. या शरददादा या. हरीश दादा भोईर आपल्याला इन्व्हिटेशन देतात प्लीज. आणि मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांना विनंती आहे
अभिनंदन नारिवली, फार चांगला परफॉर्मन्स. या शुभम, या गौरव दादा गोरपेकर आपण या. शरद दादा, अभिनंदन नारिवली, गावदेवी माते की. चला आणि आता वळूयात रोख रक्कम 50,000. ही आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय सुरेश भगवान पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मनोहर पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. 50,000 रुपये रोख रक्कम आणि या स्पर्धेचे विजेते जोरदार स्वागत करूयात. आदरणीय उद्योगपती हरीशजी भोईर साहेब पुरस्कृत वैध 11 वाकण आणि त्यामध्ये 25,000 ऍड करूया. टोटल 75,000. काल डान्सरच्या विरुद्ध जो विजय मिळवला वैध 11 वाकणला रोख रक्कम 25,000 आदरणीय हरीश दादा भोईर यांच्याकडून आणि या स्पर्धेचं पारितोषिक 50,000 आणि 40+ संघ जेव्हा देसाईला परास्त करेल तेव्हा त्यांना 51,000 रुपयांचं पारितोषिक असेल. धमाका. थँक्यू सो मच. अभिनंदन वैध 11 वाकण. संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमचं मनापासून आभार. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. ही स्पर्धा ठिकाणी संपन्न झाली असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू.